चला तर बनवून घेऊया पालक आणि वाटाण्याची भाजी। अशी झणझणीत मस्त चमचमीत बनायची आपल्याला। आता मी इथं एक गड्डी पालक घेतलेली आहे। पहिले आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, पानंच घ्यायचे, आपल्याला देठणे घ्यायचे। मी एक गड्डी घेतलेली आहे। चला तर आता मसाला काढून घेऊया। मी आता 2 टमाटर घेतलेले, अद्रक लसूण आणि कोथिंबीर वाटून घेऊया व्यवस्थित, त्याची पेस्ट आपण करून घेऊया। आता गॅस पेटवला आहे, तिच्यावर कढई ठेवूया, थोडंसं तेल टाकूया। तेल तपलं की तिच्यामध्ये काही खडे मसाले टाकून घेऊया, जिरं आणि तेजपत्ता टाकून घेऊया, अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि 2 कांदे टाकून घ्या व्यवस्थित बारीक केलेले। चांगलं गोल्डन कलरला परतून घेऊया आणि जे आपण पेस्ट केली आहे टमाट्याची ते टाकून घेऊया, ते पण व्यवस्थित परतून घेऊया आणि व्यवस्थित चांगलं भाजून घेऊया आणि थोडीशी हळद टाकून घेऊया आणि लाल तिखट, थोडासा किचन किंग मसाला आणि धनिया पावडर चांगलं व्यवस्थित लालसर 10 मिनिटासाठी चांगलं शिजवून घेऊया। चला तर मग आता आपण पालक ची तयारी करूया। मी आता थोडंसं तेल टाकलेलं आहे, लसूण टाकायचं आहे, 2 लाल मिरच्या टाकायच्या आहे, आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायचे आहे आणि तिच्यामध्ये जे आपण पालक काटलेला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थित शिजवसलोक आपल्याला परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित चांगला शिजला पाहिजे। आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे, नंतरले त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला मसाला शिजला का ते बघून घ्यायचं आहे। तिकडे बघा किती छान मसाला शिजलेला आहे, वरती तेल आलेलं आहे। आता आपल्याला थोडे 1 वाटीभर वाटाणे टाकून घ्यायचे आणि वाटाणे टाकणं झालं की थोडंसं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता थोडंसं मी गरम मसाला टाकणार आहे, मी टाकला नव्हता। तर आपल्याला जे आपण पालक शिजवून घेतलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं आहे, सगळं पालक टाकून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। आपल्याला परतून झालं की आपल्याला चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आता आपण गरम पाणी केलेलं आहे, ना आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला पहिले, मग गरम पाणी टाकायचं आहे। तर मी गरम पाणी टाकणार आहे, 1 ग्लासभर टाकणार आहे, कारण थोडीशी आपल्याला पातळच करायची भाजी। आता व्यवस्थित पहिले हलवून घ्यायचं आहे आपल्याला, मग थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकणं झाली की आपल्याला परत 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित, तेल सुटसलो। आता 10 मिनटं झाले की आपल्याला बघायचं आहे कशी मग व्यवस्थित शिजलेले, चांगले आपल्याला तरी दिसते व्यवस्थित शिजलेली। आता चला तर बघा छान शिजलेली अशी। आता आपल्याला थोडासा तडका मारून घ्यायचा आहे वरतून। मी आता पॅन ठेवलेला आहे छोटावाला, तिच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि थोडंसं काटलेला लसूण आणि जिरं तळलं की मग लसूण टाकायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि लसूण टाकणं झाला की आपल्याला 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे। हिरव्या मिरच्या चांगल्या लालसर झाल्या की त्याला डाग पडायला लागले की आपल्याला जे भाजी बनवली तिच्यावर टाकून द्यायचे आणि परत आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची वरतून आणि कोथिंबीर टाकणं झाले की बघा आपली भाजी किती छान झालेली। एकदा नक्की ट्राय करा, लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब कराल तर बिलकुल